तर मंडळी, मी आज बनवणार आहे लसुणी मेथी. कोथिंबीर वडी चालू आहे. लसूण मेथी बनवायची आज, पण याचे दोन वेगवेगळे व्हिडिओ येतील. कोथिंबीर वडीचा एक सेपरेट असेल आणि लसुणी मेथीचा एक सेपरेट असेल, कारण ते खूप मोठा होतो ना मग त्याच्यामुळं. तर ही अशी मेथी मी सकाळीच निवडून ठेवली आहे. मेथी आणि कोथिंबीर दोन्ही पण सकाळीच निवडून ठेवलं होतं. तर आता इथं घेते मी मेथी स्वच्छ धुवून आणि तिला कट करून घेते आणि नंतर तुम्हाला मसाला त्याच्यात काय घेते ते मी दाखवते. तर इथं मी अख्खी एक जुडी घेणार आहे. तर अगोदरीला धुवून घेते. तर बघा तुम्ही आता रेसिपी मी कशी बनवते. तर मेथीची भाजी अशी बारीक कट करून घेतली. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलं आणि त्याच्यात लसूण टाकला. खूप सारा लसूण टाकला. तो थोडासा लाल होऊ दिला आणि नंतर त्याच्यामध्ये ही कापलेली मेथी टाकली. छान परतून घेतली. मीठ टाकलं आणि नंतर मग थोड्या वेळ त्याच्यावर 5 मिनिटभर झाकण ठेवलं आणि छान मग ती मेथी परतली गेली आपली वाफेवरच. त्याला थोडंसं असं पाणी सुटलं आणि त्या पाण्यातच ती मेथी छान शिजली. तर मेथी शिजल्यानंतर मग त्याच्यासाठी जो मसाला लागत होता तो मसाला तयार करून घेतला. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, काजू आणि थोडीशी आपली फुटाण्याची डाळ आणि 2 चमचे मी आपलं हे पांढरे तीळ घेतले. आणि पांढरे तीळ माझे पहिलेच भाजलेले होते, त्याच्यामुळे मी ते भाजून नाही घेतले. बाकीचे जे 3 जिन्नस होते त्या भाजून घेतले आणि त्याची पेस्ट करून घेतली. आणि नंतर मग त्याच कढईमध्ये मी तेल टाकून मोहरी, जिरा टाकला. एक छोटासा बारीक कट केलेला कांदा टाकला. कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो टाकला. टोमॅटोही छान त्याच्यामध्ये शिजू दिला आणि त्याच्यानंतर जे आपलं हे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून दिलं आणि परतलेली मेथी टाकली आणि थोडीशी लाल मिर्च पण टाकली त्याच्यामध्ये. आणि त्या वाटणामध्ये मी एक हिरवी मिरची पण वाटायला घेतलेली होती. आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी जेवढं ॲडजस्ट करायचं तेवढं टाकलं. जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं असं घट्टसरच ठेवायचं. आणि नंतर मग मीठ टाकलं आणि थोड्या वेळ ती भाजी शिजू दिली. आणि शिजल्यानंतर मग दुसऱ्या गॅसवर मी पळीची फोडणी दिली. पळीमध्ये एक मोठा कांडी लसूण बारीक कट करून घेतला. त्याच्यात तेल टाकलं. तो लसूण आहे ना छान असा लालसर होऊ द्यायचा, कारण लसूणी मेथी म्हटलं तर लसूण हा आलाच. तर छान असा लसूण लाल होऊ दिला. त्याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली, जेणेकरून छान त्याने कलर येईल. आणि तो जो तडका आहे तो आपल्या असा भाजीवर सगळीकडे असा टाकून घेतला आणि बघा किती छान अशी भाजी आपली तयार झाली. तर अशा प्रकारे ती भाजी माझी बनली आणि खूप टेस्टी झाली होती. नक्की बनवा, तुम्हाला देखील आवडेल.